नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. माती व जलसंवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमामध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आज रोजी 21 ऑगस्ट 2026 रोजी जलसंधारण दिनानिमित्त नांदेड येथे 3 किलोमीटर अंतराची वॉक फॉर वॉटर महावॉकथॉन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चास्कर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील व आमदार श्रीजा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय तंत्रनिकेतन मैदान नांदेड येथे सकाळी 7 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. मृदू व जलसंधारणाची शपथ व मान्यवरांच्या हस्ते महावॉकथॉनचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी 8 ते 9 यावेळेस 3 किलोमीटर वॉक फॉर वॉटर महावॉकथॉन स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर सांगता समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून माती व पाण्याचे संवर्धन, जलसंधारणाची गरज आणि त्यातील लोकसहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बोला सर, काय सांगाल आज जो महाराष्ट्र शासनातर्फे 15 ऑगस्ट पासून जल साक्षरता दिन चालू झाला होता, त्या दिनाची आज सांगता झालेली आहे. या ठिकाणी सर्व स्तरातले नागरिक, शाळेतले विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर उपस्थित झाले होते. त्याबद्दल आणि त्यांनी सर्वांना पाणी वाचवा, पाणी जिरवा या संदेश दिलेला आहे. तो सर्वांनी हे करावा आणि यामधनं आम्ही लकी ड्रॉ काढून काही जलदूत निवडलेले आहेत ते आणि बाकीचे सर्वजण हिरिरीने भाग घेऊन यापुढे पाणी संरक्षणासाठी काम करतील. किती जणांची नोंदणी झाली? नोंदणी आपली जवळपास 12,161 लोकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. उपस्थित किती होते सर? उपस्थित जवळपास 2,500 ते 3,000 असतील असं एक अंदाज आहे. रॅलीच्या निमित्ताने काय संदेश देणार आहात? रॅलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. मग आज जे आहे ते आपण ह्याचे जे पॉलिटेक्निक ग्राउंड पासून महात्मा फुले चौकापासून आपण परत इथं आलो आहोत. जवळपास 3 किलोमीटरचा राऊंड झालेला आहे आणि या ठिकाणी आपण यावेळेस माननीय आमदार श्रीजयाताई चव्हाण मॅडम होत्या, नंतर माननीय कुलगुरू सर होते, नंतर आणखी कलेक्टर सर होते, SP साहेब होते, माननीय CO साहेब होते जिल्हा परिषद आणि माननीय CO सर मनपा, तसेच महापौर मॅडम पण उपस्थित होत्या. तसेच आमचे अधीक्षक अभियंता पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचा सर्व HOD ग्रुप तसेच आमचे सर्व रॅलीच्या निमित्ताने संदेश काय देणार आहात? रॅलीच्या निमित्तानं हाच की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जल संवर्धन करा. मी विष्णू गोडबोले, मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून NGO प्रतिनिधी म्हणून माझ्यावरची जी जिम्मेदारी दिली होती नियोजन करण्याची, ती जिम्मेदारी मी पार पाडत असताना विशेष म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तंत्रनिकेतन महाविद्यालय, माझ्यासोबत हे जे प्राध्यापक आहेत आणि मुख्याध्यापक आहेत, प्रिन्सिपल, या सर्वांनी अत्यंत महत्वाची भूमिका घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मैदान दिलेलं आहे आणि या ठिकाणचे 1000 विद्यार्थी केवळ आणि केवळ तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि NGO म्हणून जी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी मला कुठलाही 1 रुपया न घेता जी सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा करण्याचं काम असतं ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये माझा एक मोठा संपर्क असल्यामुळं नांदेड जिल्ह्यातले जेवढे कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत, या सर्व महाविद्यालयामध्ये मी स्वतः जातीने जाऊन, मी महाराष्ट्राचा मास्टर ट्रेनर असल्यामुळं माझी प्रत्येक यंत्रणेमध्ये ओळख आहे आणि त्या ओळखीचं बेनिफिट म्हणून मी आजच्या या जलदूत कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना, स्टुडंटना बोलावलेलं आहे आणि जवळपास 5,000 ते 5,500 विद्यार्थी या ठिकाणी होते आणि या विद्यार्थ्यांना एकच संदेश आहे की हे पाण्याच्या संदर्भामध्ये जे शेतीचं आधुनिकीकरण करत असताना पाणी हे महत्वाचं आहे आणि पाण्याचं स्टोरेज कसं करायला पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी या रॅलीची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब आणि नांदेडचे जिल्हाधिकारी महोदय आणि मृद व जलसंधारण विभागाचे आदरणीय कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून मी या नांदेड जिल्ह्यामध्ये 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत मी माझी सर्व टीम घेऊन या ठिकाणी काम केलं. विशेष म्हणजे
जे या ठिकाणी कलापथक होतं ते कलापथक मी रात्री 3 वाजेपर्यंत त्यांची ट्रेनिंग घेतली आणि गाणे असे बसवले की पाण्यावरती गाणे बसवले जेणेकरून कुठलीही चूक होणार नाही. ती सर्व जिम्मेदारी माझ्यावरती होती. सन्माननीय कांबळे साहेबांनी आणि जिल्हाधिकारी महोदय यांनी कळत नकळत दिलेली असल्यामुळे ती मी पार पाडलेली आहे. यामध्ये एनजीओ म्हणून मला कुठलाही पैसा घेतलेला आहे. मी महाराष्ट्राचा व्यसनमुक्ती प्रणेता आहे, कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि म्हणून चळवळ म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांचं काही देणं लागतं, समाजाचं काही देणं लागतं या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. यामध्ये मला सर्वांनी सहकार्य दिलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि या माध्यमातून ही जी चालण्याचे संदेश का दिलेला आहे की लोकांना कळावं, जसं आपण प्राथमिक उपचार म्हणतो तो प्राथमिक उपचार या ठिकाणी या चालण्याच्या संदेशाच्या माध्यमातून दिलेला आहे. कारण पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून गावकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये शेती कशी केली पाहिजे, बंधारे कसे बांधकाम केले पाहिजे, वृक्ष लागवड का केली पाहिजे, या सर्व गोष्टींचा उपयोग आम्ही आता नंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती म्हणून करणारच आहोत.